आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा आहे आणि या सभेसाठी अनेक जण या शिवतीर्थ या ठिकाणी येतात। त्यामध्येच प्रत्येक भाषणाच्या वेळी बाळासाहेब ह्या भाषणासाठी येत असतात। त्यामध्येच आपल्यासोबत आता बाळासाहेब आहेत आणि आपण त्याच्याशी बोलणार आहे। आज खऱ्या अर्थाने दोन्ही बंधू एकत्र येतात। बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं एकत्र येण्याची काळाची गरज आहे। त्यानंतर आज कसं बघताय तुम्ही स्वतः या ठिकाणी उपस्थित? नाही, मी तर त्याच्याकरता फार लांबून आलो आहे। माझी बी फार इच्छा होती की दोघं बंधूंनी एकत्र यावे, पण ज्या दिवशी आले ना तर त्या दिवशी मला फार आनंद झाला आणि याचा परिणाम या महानगरपालिका महाराष्ट्राच्या पालिकांमध्ये फार मोठा होणार आहे। तुम्ही बघा, आता 16 तारखेला निकाल लागेल ना, मी परत येऊन तुम्हाला हीच आठवण करून देईल। सगळी ठिकाणी चांगल्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेब, राजसाहेब सगळे येणार, एकदम 100%। नक्कीच। परंतु पाहिलं तर या ठिकाणी आहे महापौर कोणाचा बसणार, महापौर हिंदू होणार की नाही असं देखील सांगण्यात येते। अनेक या ठिकाणी चर्चा वगैरे होतात। परंतु तुम्ही बाळासाहेबांपासून तुम्ही संपूर्ण मुंबईतलं राजकारण पाहिलं, या ठिकाणी परप्रांतीय असतील त्यांना देखील सामावून घेतलं, त्यांना विरोध देखील केला। तुम्ही आता परप्रांतीयाचं नावच काढलं तर माझं आडनाव मिश्रा आहे, माझं आडनाव कांतीभाऊ मिश्रा आहे, पण मी 51 वर्षापूर्वीचा कार्यकर्ता आहे। 51 वर्ष म्हणजे तुम्ही एक साधी गोष्ट नका समजू। मी पुण्याचा आहे, तसा नंतर पालघरला आलो, पण पुण्यापासनं मी त्यांचं काम करत आलो। माझे त्यांचे फार चांगलं बोलणं व्हायचं, फार फार माझे चांगलं एकदम। काय वाटतं भविष्यामध्ये ही युती आता झालेली आहे, या युतीनंतर काय एक चित्र आहे ते पाहायला मिळणार आहे? अनेक लोक देखील प्रेम करतात। हां, नाही हे चित्र परत मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना की हे भरघोस मतांनी आणि म्हणजे चांगले आहे नी महानगरपालिकेवर भगवा फडकणार आणि मराठीच महापौर होणार, हे बी मी तुम्हाला एकदम खात्रीपूर्वक सांगतो। परंतु भाजपवाले बोलतात की या दोन्ही भावांच्या भूल थापांना बळी पडू नका, अनेक आश्वासनं देतील, अनेक अरे त्यांच्यात बघा, जनतेला सगळ्यांना माहिती आहे की हे सत्तेवर आले कसे आणि सत्तेत राहिले कसे, सगळ्यांनी बघितलं। फार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ह्याच लोकांनी केलेत आणि परत यांच्याच मांडीला मांडी घालून हे बसलेत। हे जनता बघते, जनता वेडी नाही आहे। बोलतात की या ठिकाणी मुंबईतील अमराठी त्यासोबत हिंदी भाषिकांना वाचवण्यासाठी भाजपच पुढे येऊ शकतं, बाकी कोणी पुढे वाचवायला येणार नाही, असं काही नाही आहे। शिवसेना काहीही असलं तरी सगळ्यांच्या मागं ठामपणे आजपर्यंत त्यांचं हे कार्यकाळ आहे, कधी बी सगळ्यांच्या जनतेच्या मागं उभं राहिली आणि यापुढं बी राहणार। आजची सभा भूतोन भविष्य होईल काय वाटतं? अरे एकदम चांगली होणार, एकदम तुम्ही आता बघता ना, तुम्ही बी बरोबर आहे। अरे एकदम चांगली होणार, भूतो ना भविष्य, बरं ते बी म्हणलं ते बी चालत, पण होणार, एकदम चांगली होणार। जय महाराज। तर हे आहेत बाळासाहेब जे या ठिकाणी आहेत, ते प्रत्येक सभेला उपस्थित असतात। त्यानंतर ते आता दादर सेनाभवन या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते सभेला देखील उपस्थित राहणार आहेत। व्हिडिओ समीर गजनीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।